असंच आम्हाला शास्त्र लावा हीच आमची अशा अपेक्षा आहे. धर्मबंधूंनो, बाबासाहेबांनी जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली, बाबासाहेब म्हणतात की माझ्यासोबत मिरची टेबल होता, त्या टेबलला जर मी कार्य केलं, ती प्रेरणा त्यांनी घेतली. त्या व्यक्तीला एक साधं संघटन उभं करण्यासाठी केवळ 40 लोकांचं या देशामध्ये SC, ST, OBC, NTT, DVG खूप मोठा समूह आहे, परंतु बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाला 27 वर्षे लागली शेड्यूल कास्ट लोकांना एकत्रित करण्यासाठी. आणि त्या माणसाने, त्या महामानवाने 1942 ला नागपूरला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या दिवशी घेतलं, इतर समूहाचा नाही. त्या माणसाला 27 वर्षे लागली. संघटित करणं फार कठीण काम आहे या देशामध्ये. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं चित्र आपल्याला समजेल, कारण आपण जिथे कार्यक्रम घेत आहोत आजकाल तुम्हाला माहिती असेल सगळी बुद्धिस्टांचे घर, परंतु असं काय होतं तर या देशाची एक परंपरा आहे, या देशामध्ये विषमता फैलणारे विचार लोकांमध्ये टाकले जातात आणि त्यांची फळी खूप मोठी उभी आहे आणि ते ताकदीने प्रयत्न करतात. तरीही आपण हार न मानता सतत निरंतर कार्यसूत्र चालू करतो. बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली होती. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 नागपूरला जेव्हा दीक्षा घेतली, 14 ऑक्टोबरला 15 ऑक्टोबरला भाषण दिलं. त्या भाषणामध्ये एक संदर्भ दिला होता, बनते नागशेठ आणि मिलिंद राजाचा जो चर्चा आहे, त्या चर्चेच्या संदर्भात एक गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली होती. त्या अनुषंगाने हा प्रसंग आहे आणि ती प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली. तेव्हा म्हणते मिलिंदला प्रश्न म्हणते नागशेठला मिलिंद राजाने प्रश्न विचारला की कुठल्याही धर्माचा, कुठल्याही तत्वज्ञानाचा, कुठल्याही धर्माचा लोक का होतो. या संदर्भामध्ये म्हणते नागशेठची उत्तर दिले आहे. त्यानंतर पहिलं उत्तर फार महत्वपूर्ण आहे. ते असं म्हणतात की एखाद्या धर्माचे, एखाद्या तत्वज्ञानाचे, एखाद्या सिद्धांताचे जर प्रचारक उपलब्ध नसेल तर धर्म लोक याच पहिलाच जे कारण सांगितलं, या पहिल्या कारणाला धरून आम्ही कार्य करतो. आमची संस्था पहिल्या कारणाला धरून काम करते. पहिल्या कारण कोणतं सांगितलं, जर कुठलाही धर्म, कुठलाही सिद्धांत जर त्याचे प्रचारक उपलब्ध नसेल तर तो धर्म, तो सिद्धांत तो कितीही केलं, तो कितीही महान असतो, कारण त्या महान त्याला किंमत नाही. म्हणून प्रचारक निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि अशा शिबिराचं नियोजन आयोजित करण्यात येते. बरोबर आहे. बाबासाहेबांना 27 वर्ष झाले. बाबासाहेबांनी ऑब्जेक्ट बनवला. बाबासाहेबांच्या जीवनाचा ऑब्जेक्ट काय? खूप सारं सगळ्याची गरज नाही. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये 3 ऑब्जेक्ट बनवले. बाबासाहेब म्हणतात मला या देशामध्ये काय नष्ट करायचे, जात नष्ट करायची आहे. ॲनालिस्ट ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहिला हाताने वाचतो. बरोबर. बाबासाहेबांचा उद्देश जातीचं निर्मूलन. मग जर आपल्या जातीचं निर्मूलन करायचं आहे तर अजून जर आपण जातीच काम करतो, आपल्याला जातीच्या बाहेर काम नाही. ज्या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट करायची, बाबासाहेबांच्या जीवनाचा ऑब्जेक्ट बनवून उद्देश बनवला आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करायची. दुसरा ऑब्जेक्ट काय सांगितला, आपल्या तमाम बहुजन समाजाला शासक वर्गामध्ये रूपांतरित करायचं. आता आपण शासक वर्गाच्या मार्गावर सुद्धा नाही. तिसरं सांगितलं भारताला बौद्धमय करणे. भारताला बौद्धमय करणे आहे म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे, कारण आपण शंकराच्या लोकांना बौद्ध करू शिकवलं. आता भारतामध्ये किती मोठा समाज तुम्हाला माहित असेल. आपण कार्य करत आहोत, कदाचित आपला वेळ चुकीचा असू शकतो. 70 वर्ष झाली पण काम होत नाही. मग आपण समीक्षा केली पाहिजे, त्यात कुठल्या उणीवा आहे, कुठल्या चुका आहे, कुठल्या मार्गात आपण चाललो. त्या बाबासाहेबांचा उद्देश होता, त्या उद्देशाने ते काम करत आले आणि ते काम केलं त्यांनी 45 पूर्ण केलं, संविधान दिलं आणि अधुरं राहिलेलं कार्य आपल्या समाज बांधवाला सांगितलं तुम्हाला केलंच पाहिजे. आणि ती प्रेरणा आपल्यामध्ये क्षेत्रामध्ये निर्माण केली 1942. आता 1942 काय झालं, नागपूरला शेड्यूल फेडरेशनचं अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, परंतु एक महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला, जे उत्तर भारतातून त्यांनी सुरुवात केली होती. बाबासाहेब काय म्हणले, जाओ आपकी दीवार पर लिख दो आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. तेव्हा समूह त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगता, कारण आम्हाला संध्याकाळी भेटले की नाही याची शाश्वती नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगता की जाओ आपकी दीवार पर लिख दो आपको इस देश की शासन करने वाली जमात बनना है. का म्हटलं, कारण त्यावेळेस जास्तीत समाज आता आणि त्यांचा संदेश कुठला, महान संदेश, जे लोकांमध्ये जात पण नाही पसत पण नाही. बाबासाहेबांनी का दिला, कारण बाबासाहेब ही चेतना निर्माण करायची.
अस्पृश्याची चेतना, अस्पृश्याचे जे विजन आहे, जे दृष्टी आहे, ते मृत जनावरांना स्थिर केली. त्याला स्थिर करण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी बाबासाहेबांनी बाबासाहेब माहित होतं, सगळं माहित होतं त्यांची अवस्था काय आहे. तरी संदेश काय दिला त्यांनी? काय संदेश द्यायला पाहिजे? मुलं बाळाकडे लक्ष द्या, पोटा पाण्याची सोय बघा, जर बघा. पण बाबासाहेबांनी डायरेक्ट संदेश काय दिला? जो समूह हागंदरीमध्ये राहतो, ज्या समूहाला संध्याकाळी खूप पेटती द्यायची शास्त्री देऊन, ज्या समूहाची मुलं बाळ भुकेच्या अंगाचा गरज होते, जेव्हा ते जेवण करत होते, संदास करणारे डुक्कर त्या पात्रावरून जात होते, त्या समूहाला बाबासाहेब संदेश दिला. हा संघर्ष चालायचा जगण्यामध्ये. जगण्याचा संघर्ष जगामध्ये कुठेच चालला नाही, भारतामध्ये चालला. दोन समूह वाट बघायचे. एक समूह होता कुत्र्यांचा, एक समूह होता अस्पृश्यांचा. कशासाठी संघर्ष? जनावर कधी मरत त्याच्यासाठी संघर्ष. जनावर मेल्यानंतर आपल्याला खावं लागत होतं, ट्रॅक्टर म्हणून न्यावं लागलं, की जनावर न्यावं लागलं. त्या समूहाला बाबासाहेब संदेश दिला, ज्या बाबतीत दिला पाहिजे आपली देशाची शासन करणे वाले जेवण करणार आहे. किती भयंकर होतं. जो समूह भयंकर असेल, परंतु बाबासाहेब म्हटले का नाही, 27 वर्ष लागले शेड्यूल कास्ट लोकांना जमवण्यासाठी. हा संघर्ष सांगतो, कारण संघटनात्मक बांधणीपणा महत्वपूर्ण आहे. कारण भाषण खूप लोक देतात, वाचन खूप लोक करतात, इम्प्लिमेंट खूप लोक करतात, आचरण खूप लोक करतात, परंतु केवळ आचरणाने होणार नाही. बाबासाहेब म्हणतात, मी केवळ समतेला मानणार नसून, मी केवळ बंधुतेला मानणार नसून, मी केवळ न्यायाला मानणार नसून, मी केवळ समतेला मानणार नसून, समतेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन. आपण बऱ्याच पद्धतीने मानत असतो, परंतु त्यासाठी काम करत नाही. म्हणून या 4 प्रिन्सिपल दिले, त्या 4 प्रिन्सिपलला केवळ मान्य नाही, बुद्धिझम हा ऑब्जेक्ट नाही. लोकांना असं वाटतं बुद्ध धर्म ऑब्जेक्ट आहे, बुद्ध धर्म उद्देश नाही. पहिल्यांदा सांगतो, बुद्ध धर्म उद्देश नाही, साध्य साधन आहे. साधन आहे. साध्य काय आहे? बुद्ध धर्माचं जे साधन आहे, या बुद्ध धर्माच्या आधारावर काय करायचं? बुद्ध धर्म केवळ साध्य आहे, साधन आहे. साध्य काय आहे? समता, स्वतंत्रता, बंधुता व न्यायाच्या आधारावर समाज आणि राष्ट्राची निर्मिती करणं या बुद्धिझमचा उद्देश आहे, बुद्ध धर्माचा उद्देश आहे. आणि बाबासाहेबांनी रिमेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा महत्त्वपूर्ण कार्य केलं, त्या प्रत्येक कार्याच्या वेळी हा संदेश आपल्याला दिला. आणि या अनुषंगानं आज शिबिराच्या दिवशी हा संदेश आपण जनसामान्यापर्यंत पोहोचावा हीच आशा आपण व्यक्त करतो. आणि तुम्हाला माहीत असेल, वेळ खूप झालेला आहे आणि मार्गदर्शक तिथे उपस्थित आहे, त्या अनुषंगानं आपण त्यांना ऐकायचं आहे म्हणून निरता घेतो आणि थांबतो.